नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदी पाटील या ठिकाणी आज आपल्याला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघायची आहे जी या अधिवेशनामध्ये मांडली गेलेली आहे। सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एका लहानशा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। तो प्रश्न हा आहे की सध्याचे महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत की ज्यांनी ही आर्थिक पाहणी मांडलेली आहे। मला असं वाटतं महाराष्ट्रातील प्रत्येक MPSCच्या कंबाईनच्या सरळ सेवेच्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देता येणं अपेक्षित आहे। हा भाग 1 आपण बघणार आहोत। अत्यंत थोडक्यात महत्त्वाचे परीक्षाभिमुख मुद्दे या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत। आता ही नेमका आर्थिक पाहणी अहवाल तयार कोणी केला असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। त्याचं उत्तर आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन। एक एक मुद्दा आपण थोडक्यात बघत जाणार आहोत। हे तसं 350+ पानांचा हा आर्थिक पाहणी अहवाल आहे। मात्र आपल्याला एक 40-50 पानं जी आपण हायलाईट केलेले आहेत आणि याची PDF जी आहे मित्रांनो ती तुम्हाला आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल या कॉलममध्ये आर्थिक पाहणी अहवाल नावाने एक फोल्डर मी बनवते। त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे MPSC आणि इतर सगळ्याच परीक्षांसाठी उपयुक्त अशी आर्थिक पाहणी। पहिला मुद्दा, आर्थिक पाहणी अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग यांच्या मार्फत प्रकाशित केली जाते। राज्य विधिमंडळाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं याच्यामध्ये ही सादर केली जाते आणि 2020-21 साठीची ही जवळपास 60वी आर्थिक पाहणी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता याच्यामध्ये नेमकं काय असतं? याच्यामध्ये राज्याचे सामाजिक आर्थिक क्षेत्राच्या बाबतीतची स्थिती काय आहे ते असतात, त्यानंतर काही निर्देशांक असतात, काही स्थितीदर्शक कल असतात, बरेचसे अद्ययावत आकडे या ठिकाणी असतात आणि जे परीक्षेभिमुख आकडे आहेत ते कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत। आपण सॉर्टिंग केलेलं आहे कारण की तुम्हाला सगळी आर्थिक पाहणी कोणीही वाचू शकत नाही, ती वाचूही नव्हे, आपल्याला कामापुरतं वाचायचं आहे। पहिला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असतो राज्याचा संक्षिप्त आढावा। मित्रांनो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि हा अपडेट होत राहतो। याच्यामध्ये मग राज्याचे क्षेत्रफळ असेल, सीमा असेल, राज्यातील जिल्हे, तालुके, इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संदर्भातील मुद्दे आपल्याला इथे बघावे लागतात। पुढे दृष्टिक्षेपामध्ये महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक स्थिती असेल, राज्याची अर्थव्यवस्था, लोकसंख्या हा मित्रांनो या ठिकाणचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। लोकसंख्या, पुढे राज्य उत्पन्न आहे, किमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था, लोकवित्त। आता हे का महत्त्वाचं आहे? तुम्ही जेव्हा अर्थशास्त्रासारखे टॉपिक वाचतात किंवा भूगोलासारखे टॉपिक वाचतात किंवा ती पुस्तकं वाचतात तेव्हा तुम्हाला अपडेट ज्या काही घडामोडी असतात त्या या आर्थिक पाहणीमधून आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात विश्वासू असा डाटा किंवा सगळ्यात विश्वसनीय अशी माहिती म्हणून या ठिकाणी या अर्थसंकल्पाकडे बघितलं जात असतं किंवा या आर्थिक पाहणीकडे आपल्या बघावं लागत असतं। या ठिकाणी इतर वित्तपुरवठा आणि भांडवली बाजार आहे, कृषी व संलग्न कार्य आहे। तुम्हाला सोपा प्रश्न असा विचारला गेला याच्या आधी की कृषीशी संलग्न क्षेत्र कोणकोणते आहेत? मग त्यामध्ये सिंचन, फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय, वने व सामाजिक वनीकरण, मग यांचे कल विचारले जातात, यांचा किती वाटा आहे त्या प्रगतीमध्ये ते विचारलं जातं। पुढे उद्योग सहकार आहे, पायाभूत सुविधा आहे, या पायाभूत सुविधेसंदर्भात वाहतूक दळणवळण असेल, ऊर्जा असेल, या संदर्भातले काही महत्त्वाची योजना ते आपल्या या ठिकाणी या लेक्चरमध्ये होणार आहे। आपण भाग 1 मध्ये बरेचसे मुद्दे कव्हर करू, भाग 2 मध्ये उर्वरित मुद्दे कव्हर करूया। या ठिकाणी आपण भाग 1 सध्या बघतोय। पुढे सामाजिक क्षेत्र आहे। आता भाग 2ची लिंक सुद्धा या लेक्चर खाली मी देईल, जेव्हा भाग 2 प्रकाशित होईल त्यावेळेस तुम्ही तिथून ती बघू शकतात। शिक्षण आहे, सार्वजनिक आरोग्य आहे, महिला बालविकास, रोजगार, दारिद्र्य, गृहनिर्माण असेल, पाणीपुरवठा, स्वच्छता, सामाजिक न्याय, मानव विकास आणि शाश्वत विकास ध्येय। या ठिकाणी हे जर बघितलं तुम्ही मानव विकास आणि शाश्वत विकास ध्येय याला फार महत्त्व आहे। याच्या संदर्भातले निर्देशांक, सध्याच्या या ठिकाणचा आढावा, महाराष्ट्राचं स्थान या बाबी इथे महत्त्वाचे। पुढे भारतातील काही राज्यांचे सामाजिक आणि आर्थिक निर्देशांक आहे ते माहीत असले पाहिजे। पुढे मग परिशिष्ट जोडलेले आहेत, मग त्यामध्ये जनगणने संदर्भात असतील, किमती संदर्भात असतील, अनेक परिशिष्ट आहेत। त्याच्यातले काही महत्त्वाचे परीक्षेभिमुख परिशिष्ट आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। ओके, त्यानंतर काही महत्त्वाची आकडेवारी आहे, सिंचनाखालील क्षेत्र वगैरे त्या सगळ्या बाबी इथे हे सगळे मुद्दे आपण बघत राहूया। एक जवळपास 350+ पानांचा हा या ठिकाणी रिपोर्ट किंवा ही महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आपल्याला बघायची आहे। पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे राज्याचा संक्षिप्त आढावा। महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा, महाराष्ट्राला अरबी समुद्राचा किती
लांबीचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. उत्तर आहे 720 किमी. नैसर्गिक तटबंदी म्हणाल तर इकडे पश्चिमेला सह्याद्रीची रांग आहे आणि उत्तरेला सातपुडेची रांग आहे. या पर्वतरांगा जिला आपण नैसर्गिक तटबंदी असं म्हणतोय. त्यानंतर राज्याच्या कोणत्या भागामध्ये कोणतं त्या ठिकाणी राज्य आहे किंवा काय आहे हे जर तुम्ही बघितलं, असा हा नकाशा आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर बघितला तर इकडे वायव्येला काय आहे, गुजरात आहे. उत्तरेला मध्य प्रदेश आहे. पूर्वेला इकडे छत्तीसगड आहे. तेलंगणा या ठिकाणी आग्नेयेला आहे. दक्षिणेला खाली कर्नाटक आहे आणि नैऋत्येला गोवा आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्राची विभागणी किती जिल्ह्यात केली आहे? 36 जिल्हे. महसूल विभाग किती आहेत? 6 महसूल विभाग. आता इथे एक लहानसा प्रश्न आहे की 6 महसुली विभाग कोणते? आपण यावर लेक्चर घेतलंय, खूप चांगल्या पद्धतीने व्हायरल झालंय ते लेक्चर आपलं. ओके, तेही तुम्ही बघू शकतात. पुढे जनगणना 2011 नुसार लोकसंख्या किती? हा प्रश्न MPSCने विचारलेला आहे. कंबाईनच्या परीक्षेला हा येऊन गेलेला आहे. खाली पोलीस भरती सरळ सेवेला सुद्धा हा प्रश्न आला आहे. 11.24 कोटी लोकसंख्या. देशामध्ये दुसऱ्या नंबरवर हे राज्य आहे आपलं. मग पहिल्या नंबरचं राज्य कोणतं आणि त्या राज्याची लोकसंख्या किती? हा प्रश्न तयार होतो. क्षेत्रफळानुसार 3.8 लाख क्षेत्रफळ, त्यामध्ये राज्य आपलं तिसऱ्या क्रमांकावर आहे. मग पहिल्या क्रमांकावरील राज्य कोणतं आणि दुसऱ्या क्रमांकावरील कोणतं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर राज्याचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी आहे. बघा, उष्ण कटिबंधीय मोसमी हा शब्द मला वाटतं तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. पुढे मग पावसाळ्यात हरित आणि आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या सुखात वातावरणानंतर येणारा सौम्य हिवाळा, जूनच्या सुरुवातीला पावसाचं आगमन आहे. मग ते महाराष्ट्रामध्ये किती तारखेला? तो एक मुद्दा आहे. त्यानंतर राजधानी मुंबई अत्यंत महत्त्वाची. कॉर्पोरेट संस्थाही आहे, कंपन्यांचे मुख्य कार्यालयाचे माहेरघरही आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार, ज्याला आपण मुंबई शेअर बाजार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असंही म्हणतो, BSE असंही म्हणतो. त्याच्या निर्देशांकाला काय नाव आहे ते मला सांगा. महत्त्वाचे मुद्दे. पुढे उदयोन्मुख क्षेत्र, त्याच्यासाठीचे कृषी अन्न प्रक्रिया घटक असेल, वत्सर उद्योग आहे, माहिती तंत्रज्ञान आहे. त्यानंतर उद्योग 4.0 ही एक नवीन कन्सेप्ट मला या ठिकाणी या आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिसते आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा ती नोट डाऊन करून घेतली पाहिजे. काही महत्त्वाचे मुद्दे असतात ज्याकडे आपण आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता असते मित्रांनो, ती होऊ नये असं माझं मत आहे. 4.0 मध्ये काय आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता, त्रिमिती छपाई, इंटरनेट ऑफ थिंग्स व रोबोटिक्स, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान, या सगळ्या बाबी 4.0 मध्ये आहे. पुढे मग एकात्मिक माहिती केंद्रे आहेत, इलेक्ट्रॉनिक प्रणाली संरचना व उत्पादन आहे, अर्धसंवाहक गोष्टी आहे. या सगळ्या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. पुढे आणखी इतर मुद्दे जर बघितले, रेडी टू मूव्ह, फॅक्टरी, अशा पद्धतीचे कन्सेप्टसुद्धा नव्याने येते. त्यानंतर गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे पसंतीचे राज्य का? असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यामध्ये मग उत्तम पायाभूत सुविधा आपल्याकडे आहे, तंत्रज्ञानातील प्रगती आहे. मित्रांनो, फक्त आकडे गोळा करणे याला अभ्यास म्हणत नाही, यादी लक्षात घ्या. तुम्ही राज्यसेवा करत असाल, कंबाईनची एक्झाम देत असाल तर तुम्हाला थोडंसं आकलनात्मक मुद्दे कळाले पाहिजे. तंत्रज्ञानातील प्रगती, उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, प्रमुख भागांशी संपर्क व्यवस्था, नैसर्गिक साधनसंपत्तीची मुबलकता, याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक जास्त होते लक्षात घ्या. आणि मग त्यामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 हे गुंतवणूक शिखर संमेलन, तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे कृषी पर्यटन धोरण आहे, बीच शॅक धोरण आहे. मग त्यामधले पर्यटन स्थळं महत्त्वाचे, त्यामध्ये अजिंठा, वेरूळ हे कोणत्या जिल्ह्यात आहे हे तर सोपं आपल्याला माहीत आहे. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात येते ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, पुढे बॉलिवूड आहे, मनोरंजन क्षेत्रासंदर्भातलं, हे सगळ्या बाबी महत्त्वाचे आहे. पुढे दृष्टिक्षेपात महाराष्ट्र. मित्रांनो, तक्त्यामध्ये किंवा आकडेवारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पेज आर्थिक संकल्पामधील महाराष्ट्राच्या या आर्थिक पाहणीमधील ते म्हणजे हे मुद्दे पाठच असावेत असे आहेत असं मला वाटतं. बघा, इथे पाठ काय काय असावं. पहिलं म्हणजे भौगोलिक रचनेमध्ये इथे तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर महाराष्ट्रासंदर्भात हे सगळं आहे. 3,08,000 एवढं क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे, किंवा 308,000 चौरस किमी एवढं क्षेत्रफळ. 308 किंवा 3,08,000 लक्षात ठेवा. पुढे समुद्रकिनाऱ्याची लांबी किमीमध्ये जर बघितली 720 किमी. प्रशासकीय विभाग, महाराष्ट्र स्वतंत्र झाला तेव्हाची संख्या आणि आताची थोडंसं तुलनात्मक करावं माझं मते. सुरुवातीला 4 प्रशासकीय विभाग होते, सध्या ती 6 आहेत. सुरुवातीला 26 जिल्हे होते, सध्या ती 36 आहेत. 36वा कोणता, कधी, कुठे, कोणत्या जिल्ह्यातून हे तुम्हाला माहीत असावं. सुरुवातीला तालुके 229 होते, सध्या 355 आहे. त्याच्यामध्ये पुढे स्टार दिले 2, काय म्हणताय ते आपण बघूया खाली. 355 प्लस अजून काहीतरी आहे.
सुरुवातीला गावं किती होती ती आता 40,000वर आली आहे. वस्ती नसलेली गावंसुद्धा 2700 आहेत आणि शहरं 534 आहेत. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे लोकसंख्या. 11.23 कोटी एवढं लक्षात ठेवा. काय 11.23 कोटी. त्यानंतर घनता. पुढचे मुद्दे मी हायलाईट केलं आहे, जे वाचायचं आहे त्यालाच. तुमच्यासमोर खूप सारे आकडे सगळे कोणाकडून पाठही होत नसतात, ते पाठ करणंही नसतात, पण महत्त्वाचे मुद्दे. लोकसंख्येची घनता तुम्हाला माहीत असली पाहिजे. महाराष्ट्राची 365 प्रति चौरस किमी. साक्षरतेचे प्रमाण तुम्हाला टक्केवारीत माहीत असले पाहिजे, 82.3%. स्त्री पुरुष प्रमाण तुम्हाला माहीत असलं पाहिजे, 9.29%. नागरी लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे महाराष्ट्राचे जे एकूण लोकसंख्या आहे त्यापैकी शहरामध्ये राहणारे लोक किती टक्के आहे, 45.2%. जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला तेव्हा किती राहायचे, 28.2%. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात नागरीकरण महाराष्ट्रात झालेलं आहे. पुढे पर्जन्य कृषी संदर्भात बरीच मुद्दे आहेत. त्यानंतर पिकाखालील क्षेत्र आहे महाराष्ट्रामधील, ते तुमच्या या ठिकाणी लक्षात येतं. इथे जर बघितलं तुम्ही एक थोडंसं तर या ठिकाणी तांदूळ, गहू, ज्वारी दिली. ज्वारीमध्ये एक मोठं क्षेत्र आपल्याला दिसतं, 2371 हेक्टर एवढं क्षेत्र. पुढे तृणधान्य, कडधान्य आणि एकूण मग 11,292 हेक्टर जे आहे एवढं क्षेत्र आहे. पुढे वरती आपण जर बघितलं मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील तालुके वगळलेले आहे, त्याच्यामध्ये ते लक्षात घ्या. मग या ठिकाणी ते 3 तालुके आहेत बघा. ते 3 तालुके कोणते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या याच्या आधी जे काही लेक्चर सिरीज चालू MPSCची त्यामध्ये आपण ते कव्हर केलं आहे. पुढे जातो आहे मी. महाराष्ट्र आणि भारताचं तुलनात्मक काय काय अभ्यासायचं ते लक्षात घ्या. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी, मग राज्यसेवा पूर्व आणि मुख्य आणि कंबाईन पूर्व आणि मुख्य या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मुख्यत्वे हा सगळा फोकस मी करतो आहे. बघा लोकसंख्या 2011 नुसार महाराष्ट्र 11,23,00,000 आणि भारत 121 कोटी. महाराष्ट्र 11 कोटी, भारत 121 कोटी. भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या 9.3%. हे माहीत असलं पाहिजे. ग्रामीण लोकसंख्या मात्र भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी आहे, 7.4%. पुढे नागरी लोकसंख्या किती बघा. भारत आणि महाराष्ट्र तुलना केली, भारताचं नागरीकरण किती टक्के झाले असा जर प्रश्न तुम्हाला आला तर 31.1%. मात्र महाराष्ट्राचं नागरीकरण हे 45.2% आहे. म्हणजे उद्या तुलनात्मक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि हा जो कल म्हणतो आपण किंवा तुलना म्हणतो, कंपॅरिझन म्हणतो, मला ती महत्त्वाची वाटते. काय तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे की भारतापेक्षा महाराष्ट्राचे नागरीकरण हे जास्त झाले आणि ते खूप मोठे, 31% आणि महाराष्ट्रामध्ये 45% म्हणजे फार फरक आहे. स्त्री पुरुष प्रमाण जर बघितलं, लिंग गुणोत्तर ज्याला आपण म्हणतोय, दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या, भारतामध्ये ते 900, महाराष्ट्रामध्ये 929 आहे, भारतामध्ये 943 आहे. म्हणजे भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची कंडिशन ही थोडीशी खराब आहे असं आपल्याला म्हणता येईल. 943 इकडे 929. वार्षिक वृद्धिदर किती आहे, 2001 ते 11 दरम्यान महाराष्ट्राची लोकसंख्या वाढली आहे 16%, भारताची वाढली 17.7%. म्हणजे महाराष्ट्र लोकसंख्या कंट्रोलिंगमध्ये भारताच्या तुलनेत चांगला आहे. साक्षरता महाराष्ट्राची भारताची तुलनेत चांगली आहे. महाराष्ट्रामध्ये 82.3% साक्षरता आहे, भारतामध्ये 73% साक्षरता आहे. ओके. भौगोलिक क्षेत्र किती, महाराष्ट्राचं क्षेत्र आहे 3.08 लाख चौरस किमी, भारताचं क्षेत्र आहे 32.9 चौरस किमी, 9 लाख चौरस किमी. म्हणजे भारताच्या जवळपास 9.4% एवढं क्षेत्र महाराष्ट्राचं आहे. जवळपास 10% म्हणूया आपण राऊंड फिगरमध्ये. महत्त्वाचं आहे 32 लाख पैकी 3 लाख कोणाचं आहे, महाराष्ट्राचं. आणि मला वाटतं हा मुद्दा परीक्षेभिमुख आहे, लक्षात ठेवण्यासारखा आहे. स्थूल सिंचित क्षेत्राशी पिकाखालील स्थूल क्षेत्राची टक्केवारी 49% भारताच्या बाबतीत उपलब्ध आहे, महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही ती माहिती. इथे जर बघितलं भारतासंदर्भात तर 46% ज्वारीचं उत्पादन हे फक्त महाराष्ट्रात होते भारताच्या. बाजरीचं 10% उत्पादन महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे भारताचं जे एकूण उत्पादन आहे बाजरीचं ते महाराष्ट्रात किती आहे, किंवा ज्वारी बघा 46% ज्वारी फक्त महाराष्ट्रामध्ये पिकते भारताच्या टोटल ज्वारीपैकी. कापूस बघितलं तर 34% कापूस हा फक्त महाराष्ट्रामधून जातोय भारतातला टोटलपैकी. महत्त्वाचे मुद्दे मला वाटतं जे मला जास्त महत्त्वाचं वाटते, जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही अभ्यासल्या तर हे मुद्दे सातत्याने परीक्षेला विचारले गेलेले आहेत. राज्यसेवा आणि कंबाईन, ग्रुप बी, सी, पूर्व, मुख्य सगळ्या ठिकाणी. अर्थशास्त्र, भूगोल आणि चालू घडामोडी तिन्हींना कव्हर करणारा हा एक महत्त्वाचा घटक आर्थिक पाहणी अहवाल. पुढे राज्य अर्थव्यवस्था काय म्हणते बघा. 2020-21च्या पूर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेमध्ये 0.8% वाढ, म्हणजेच थोडक्यात निगेटिव्हमध्ये अर्थव्यवस्था चालली आहे. नकारात्मकमध्ये देशाची सुद्धा त्याच पद्धतीने. देश आणि भारत, महाराष्ट्र सेम आहे. मात्र इथे एक गोष्ट आपल्याला सुकावणारी आहे आणि मला वाटतं ती तुम्हाला परीक्षेभिमुख सुद्धा आहे.
कारण की 11.7% एवढी पॉझिटिव्ह वाढ या ठिकाणी कृषी आणि संलग्न क्षेत्रात होणार आहे. म्हणजे हा सगळा निगेटिव्ह इफेक्ट कशाचा आहे? कोरोनाचा. मात्र कोरोनामध्ये तग कोणी धरला आहे? शेतीने. म्हणजे हा जो शेतकरी म्हणतो आपण किंवा बळीराजा म्हणतो, याने आपल्याला वाचवलं आहे, आपल्या देशाला, आपल्या राज्याला. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. उद्योग क्षेत्र बघा 11.3% मायनसमध्ये आहे. सेवा क्षेत्र 9% मायनसमध्ये वाढ आहे. पुढे मग सांकेतिक नॉमिनल वाढ जी म्हणतो आपण चालू किमतीनुसार ती 26,61,000 कोटी अपेक्षित आहे. तर वास्तविक किंवा रिअल वाढ ज्याला म्हणतोय स्थिर किमतीनुसार ती 19,62,000 कोटी एवढी अपेक्षित आहे. पुढे सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नामध्ये राज्याचा सरासरी हिस्सा हा सर्वाधिक 14% आहे. मला वाटतं हा मुद्दा नोटिंग करण्यासारखा आहे. देशांतर्गत स्थूल उत्पन्न जे आहे, ग्रॉस डोमेस्टिक इन्कम, त्याच्यावर सर्वात जास्त महाराष्ट्राचा हिस्सा आहे 14%. मित्रांनो, हा मुद्दा नोटिंग करण्यासारखा आहे. पुढे दरडोई उत्पन्न 2021चे या ठिकाणी जर बघितले तर 1,88,000 एवढे अपेक्षित आहे. मुद्दे महत्त्वाचे, मुद्दे माहीत असले पाहिजे. दरडोई उत्पन्न गेल्या वर्षी जर बघितलं 19-20चं ते 2,02,00,000 एवढं होतं. आता ते कमी होतं यावर्षी, थोडं कोरोना इफेक्ट आपण म्हणूया. 11-12 कशी वाढ होत गेली त्याच्यामध्ये ते तुम्हाला बघता येईल. 11-12 99,000 होतं, आता जवळपास दुप्पट त्या ठिकाणी जात आहे. दरडोई उत्पन्नामध्ये टॉपचं राज्य जर बघितलं हरियाणा आहे, 2,64,000 एवढं दरडोई उत्पन्न हरियाणाचं. नंतर तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र 5व्या नंबरवर. पुढे वृद्धिदरांच्या बाबतीत सुद्धा जागतिक पातळीवर जवळपास -4.3% एवढा वृद्धिदर अपेक्षित आहे. चीनमध्ये मात्र तो पॉझिटिव्ह चालतोय. भारतामध्ये -8वर तो चालतोय. महाराष्ट्र -8 अपेक्षित आहे. किमतीच्या बाबतीत बरेच मुद्दे या ठिकाणी कव्हर केले. या ठिकाणी कोरोनाच्या काळातला मुद्द्याचा उल्लेख आहे सातत्याने. कोरोना काळातील उपाययोजना हे यावर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणूया. म्हणजे याच्या आधीच जर आर्थिक पाहणी अहवाल तुम्ही अभ्यासले असतील तर हे जे कप्पे होते या ठिकाणचे हे ॲड नसायचे, हे आता या ठिकाणी केले. शिवभोजन थाळी जी आहे ती 5 रुपयाला आपण केली होती. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना याच्या अंतर्गत 7 कोटी अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये आपण सामावून घेतले. त्या ठिकाणी प्रतिमाह 5 किलो अन्नधान्य, प्रत्येक सदस्याला 5 किलो अन्नधान्य आणि 1 किलो डाळ त्या ठिकाणी वाटल्या जाते. तो मुद्दा लक्षात घ्या. पुढे पॉईंट ऑफ सेल उपकरणं त्या संदर्भात मुद्दे आहे. एक देश एक शिधापत्रिका ही योजना 1 जानेवारी 2020 पासून राबवण्यात येते. बघा, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. सगळ्याच परीक्षांसाठीचा एक महत्त्वाचा मुद्दा आणि एक वन लाईनर म्हणूया त्याला. कोणत्याही प्रश्नामध्ये टाकल्या जाऊ शकते. 1 जानेवारी 2020. रास्त भाव दुकानांमध्ये पॉईंट ऑफ सेल या उपकरणाच्या सहाय्याने पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते अन्नधान्य तुम्ही विकत घेऊ शकतात. पुढे केसरी शिधापत्रिका धारकांना 5 किलो अन्नधान्य आपण त्या ठिकाणी एकदम माफक दरात देतोय, तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 2020-21नुसार राजकोषीय तूट जी आहे तिचं स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण हे 2.1%. तसेच ऋणभाराचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण हे 19.6%. हे लक्षात ठेवा. 2.1 राजकोषीय तूट आणि ऋणभाराचे जे आहे म्हणजे आपण ज्याला कर्ज म्हणतो त्याचं प्रमाण हे 19.6% आहे. केंद्राकडून या ठिकाणी जवळपास 3,37,000 कोटी रुपये महाराष्ट्राला येणार आहेत वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार. कधी 21-22 ते 25-26 करतात ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मग मुद्रांक शुल्कामध्ये आपण घट केली होती, त्या संदर्भातली अपडेट आपल्याला माहीत असली पाहिजे. पुढे विकास खर्चाचे महसुली खर्चाचे प्रमाण जे आहे ते 68.7% आहे, हेही माहीत असलं पाहिजे. पुढचा मुद्दा एक थोडासा परीक्षेभिमुख या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे वित्तपुरवठा. काय वित्तपुरवठा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कृषी व संलग्न कार्य जे आहे यांचा हिस्सा या ठिकाणी वार्षिक कर्ज योजनेमध्ये 19.7% आणि जे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग व खादी ग्रामोद्योग आहे त्यांचा हिस्सा 52.4% इतका आहे. पुढे मग प्रधानमंत्री मुद्रा योजना त्याच्या अंतर्गत शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज या संदर्भात सुद्धा आपलं वाचन असलं पाहिजे. आणखी एक लहानसा मुद्दा आहे, वारंवार रिपीट झाला या आर्थिक पाहणीमध्ये, तो म्हणजे 2020मध्ये सरासरी पावसाच्या 113.4% एवढा पाऊस पडला, ते लक्षात ठेवा. त्यामध्ये 355 तालुक्यापैकी जवळपास 139 मध्ये अतिरिक्त पाऊस होता, 173 मध्ये सरासरी पाऊस होता आणि 43 तालुक्यामध्ये अपुरा पाऊस होता. माहीत असलं पाहिजे एक सहज. पुढे सरासरी वहिती क्षेत्र कृषी गणना 2015-16 नुसार 1.34 लाख हेक्टर आहे. त्यानंतर 2020-21च्या खरीप हंगामामध्ये 156.89 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली, तेही मुद्दे माहीत असले पाहिजे. आणि या ठिकाणी जर बघितलं वाढ ही उत्पन्नामध्ये आपण बघतोय ती अपेक्षित होती, त्या संदर्भात
आणखी अपडेट्स पुढे येत राहतील. आणि पुढे एक सगळ्यात महत्त्वाची योजना जी महाराष्ट्रामध्ये खरोखर उपयुक्त सिद्ध झालेली आहे आणि तिच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019. किती शेतकऱ्यांना लाभ झाला? जवळपास 31 लाख शेतकऱ्यांना 19,847 कोटी एवढी रक्कम त्या ठिकाणी वाटल्या गेली किंवा तेवढी माफ केल्या गेली असं म्हणता येईल. पुढे पशुगणना 2019 महत्त्वाची आहे, कारण की सुमारे जवळपास 3.31 कोटी पशुधन महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्र देशामध्ये 7वा आहे. त्यानंतर जर बघितलं तुम्ही कुक्कुट पालन असेल किंवा इतर पक्षी या संख्येमध्ये देशात महाराष्ट्र जवळपास 5व्या क्रमांकावर आहे, तेही लक्षात घ्या. पुढे गोड्या पाण्यातील आणि सागरी मासेमारी यावर प्रश्न विचारला गेला एकदा की किती मासेमारी, ते उत्पादन किती, काय ते या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 2019-20 मध्ये सागरी मासेमारीचं उत्पादन जे आहे ते 4.44 लाख मेट्रिक टन, गोड्या पाण्यातील 1.18 लाख, म्हणजे आपल्याकडील उत्पादन ही सागरीमधील जास्त आहे, तेही लक्षात राहू द्या. राष्ट्रीय वन धोरण 1988 अपेक्षित किती आहे, किती टक्के वनं असली पाहिजे? 33%. मात्र 2019-20 अखेर 20.1% एवढे वनं आहेत. मला वाटतं हे नोटिंग करण्यासारखं, म्हणजे तुमच्या नोट्समध्ये जे उतरवावं असा हा मुद्दा आहे. 20.1% एवढं भौगोलिक क्षेत्र वनाखाली आहे महाराष्ट्रातील. हा मुद्दा माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रश्न विचारला जाणारा आहे, परीक्षेभिमुख आहे. पुढे जर बघितलं तुम्ही कोरोना महामारीचा एक सर्वाधिक फटका या ठिकाणी आधारातिथ्य सेवेला बसलेला आहे, ज्याला आपण पर्यटन म्हणतो, हॉटेल व्यवसाय म्हणतो, ते माहीत असलं पाहिजे. त्यानंतर दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेचा एक भाग म्हणून कामावर चालत जाणे, ज्याला वॉक टू वर्क म्हटलं जातं, ती एक महत्त्वाची संकल्पना होती. त्यामध्ये सुनियोजित आणि हरित स्मार्ट औद्योगिक शहर, याच्यामध्ये राज्यातील 10,000 एकर क्षेत्रात वसलेल्या औरंगाबाद औद्योगिक शहराचा, ज्याला आपण ऑरिक म्हणतो, त्याचा विकास अपेक्षित होता. पुढे दृष्टिक्षेपामध्ये भारत पर्यटन सांख्यिकी 2020 अहवाल आहे, त्याच्यानुसार 14 कोटी, जवळपास 15 कोटीच्या आसपास देशांतर्गत पर्यटक आणि 0.55 कोटी विदेशी पर्यटक यांनी भारतामध्ये या ठिकाणी व्हिजिट केल्या विविध स्थळांना, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे परिवहन व दळणवळण, या ठिकाणी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट त्या संदर्भातला मुद्दा आहे. रस्त्यांची लांबी जर बघितलं 2019ला जवळपास 3.09 लाख किमी एवढी महाराष्ट्रातील रस्त्यांची लांबी आहे. त्यानंतर हा एक महत्त्वाचा महामार्ग जो मुंबई आणि नागपूरला जोडतोय, त्याला आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणतोय. किमान हे नाव तरी तुम्हाला माहीत असावं की समृद्धी महामार्गाला नाव कोणाच दिलंय. तो किती पदरी आहे? 8 पदरी. त्याची लांबी किती आहे? 701 किमी. त्याची रुंदी किती आहे? 120 किमी. एवढे मुद्दे माहीत असले पाहिजे. पुढे वाहनांची संख्या किती होती? 386 लाख. एका किमी मागे 125 वाहनं आहेत, एका किलोमीटर मागे, माहीत असलं पाहिजे. पुढे मेट्रोमध्ये मुंबई रेल्वे आहे, नवी मुंबई रेल्वे आहे, नागपूर मेट्रो रेल्वे यांची कामं चालू आहेत, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. इंटरनेट ग्राहक किती आहेत? महाराष्ट्रामध्ये 9.7 कोटी आणि देशामध्ये सर्वाधिक इंटरनेटची म्हणजे वापर करणारे ग्राहक हे महाराष्ट्रामध्ये आहेत, हे माहीत असलं पाहिजे. टॉपचं राज्य महाराष्ट्र, आणि तसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तुम्हाला उद्या प्रश्न येईल की देशातील सर्वाधिक इंटरनेट ग्राहक कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर असलं पाहिजे महाराष्ट्र. पुढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 घोषित केलं गेलं आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या संदर्भात आम्ही वाचलं पाहिजे. त्यानंतर कोविड काळामध्ये घरी राहून शिक्षण ही संकल्पना राबवली गेली. त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण संस्था यांचं दीक्षा, तसेच जे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे, म्हणजे इकडे NCERT म्हणूया, इकडे MSc-CRT म्हणूया, यांचं शैक्षणिक दिनदर्शी किंवा यासारखे जे ॲप्लिकेशन आहे त्यांचा वापर झाला. आणि मित्रांनो, हे जे ॲप्स आहेत, ॲप्लिकेशन्स, यांच्यावर गेल्या वर्षी जर बघितलं तुम्ही कंबाईनला प्रश्न आलेले आहेत. दीक्षा असेल, शैक्षणिक दिनदर्शिका आहे, कोणाचं कोणतं ॲप्लिकेशन आहे, कशा संदर्भात आहे, माहीत असलं पाहिजे. त्यानंतर ग्राम बालविकास केंद्र याचं रूपांतर होम बेस ग्राम बालविकास केंद्रामध्ये झालं, तेही माहीत असलं पाहिजे. आणि पुढे कोविड संदर्भात अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या आर्थिक पाहणी अहवालात मांडलेले आहेत. मला वाटतं हा पूर्ण भाग या ठिकाणी तुम्ही हायलाईट केलाच पाहिजे, नोट डाऊन केला पाहिजे. ही PDF तुम्हाला आपल्या STI-RCB ॲप्लिकेशनला मी देतोच आहे, ज्यावर राज्यसेवेचा कोर्सही उपलब्ध आहे, कंबाईनचा कोर्सही उपलब्ध आहेत. जे नवीन विद्यार्थी आहेत नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा, खाली कोर्सेसच्या लिंक देतो आहे, त्या लिंकवर जा, फ्री व्हिडिओज बघा, फ्री मटेरियल बघा, आणि नंतर तुम्हाला तो कोर्सही घेता येईल. त्यामध्ये हे सगळे मुद्दे आहे आणि इतर खूप सारे लेक्चर्स आहेत. कोविड-19 जगातील पहिला रुग्ण कुठे? चीनमध्ये, वुहान शहरात. कधी? डिसेंबर 2019मध्ये. भारतामध्ये पहिला रुग्ण कुठे आणि कधी? 30 जानेवारी 2020ला केरळमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये पहिला रुग्ण 9 मार्च 2020ला पुण्यामध्ये. बघा, जगात वुहान, भारतात केरळ आणि महाराष्ट्रात पुणे. मला वाटतं एवढं लक्षात ठेवा.
एक प्रश्न तुमचा इथे पक्का होतो, कारण की कोरोना आहे, कोविड आहे, त्यावर प्रश्न विचारला जाईल. पुढे एक महत्त्वाचा मुद्दा इथे की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लाभार्थी नसणाऱ्यांना या ठिकाणी लागू केली. पुढे खाजगी रुग्णालयातील 80% खाटा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली आपण आणल्या या कोरोनाच्या कालखंडात, ती माहीत असलं पाहिजे. त्यानंतर लोकसंख्येसंदर्भात जनगणना हा लोकसंख्येचा प्रमुख स्रोत आणि त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, लोकसंख्याशास्त्रीय, सांस्कृतिक रेखाचित्राचे प्रतिबिंब हे लोकसंख्येमध्ये महत्त्वाचे आहे, ते माहीत असले पाहिजे. पुढे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही, त्याचं 1 एप्रिल 2020 पासून अद्ययावतीकरण सुरू आहे किंवा अपडेशन सुरू आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा मुद्दा जनगणना 2011 नुसार महत्त्वाचे मुद्दे जे तुमच्याकडे हायलाईट असले पाहिजे, नोट डाऊन केले असले पाहिजेत. पहिला मुद्दा 11.24 कोटी लोकसंख्या आहे, भारताच्या 9.3% आहे. देशामध्ये उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य महाराष्ट्र आहे. 2 नंबरचं थोडक्यात. घनता किती? 365 चौरस किमी. वृद्धी दर आपला 16%, भारताचा 17.7%. पुन्हा रिपीट होतं, याच्या आधी आपण हे केलं आहे. नागरी लोकसंख्येचं प्रमाण आणि साक्षरता, याच्यामध्ये नागरी लोकसंख्येमध्ये 5व्या क्रमांकावर आणि साक्षरतेमध्ये 6व्या क्रमांकावर भारत आहे. कुटुंबाचा सरासरी आकार महाराष्ट्रात जर बघितला 4.6 आहे आणि देश स्तरावर तो 4.9 आहे. महत्त्वाचे मुद्दे आहे. 1 मार्च 2021 रोजी किती प्रक्षेपित लोकसंख्या किती आहे? एक सरासरी अंदाजित म्हटलेली आहे 12.44 कोटी. 11.23चा तर 12.44 सध्याची लोकसंख्या करंट, ज्याला आपण लाईव्ह म्हणूया, ती या ठिकाणी दिलेली आहे. ओके, महत्त्वाचे मुद्दे, लोकसंख्याचे मुद्दे आपण बघितले, ते या ठिकाणी मी पुन्हा रिपीट करत नाही. स्त्री पुरुष प्रमाण मला वाटतं या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा बघणं गरजेचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं 929 आहे. 2011 जनगणनेनुसार इकडे 943 आहे भारताची, महाराष्ट्राची 929. बालकांमधील लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचे 894, भारताचे 918. साक्षरता दर महाराष्ट्राचा 82.3, भारताचा 73. लोकसंख्येची घनता महाराष्ट्राची 365, भारताची 382. नागरी लोकसंख्या महाराष्ट्राची 45, भारताची 31. बघा, रिपीट पुन्हा काही मुद्दे मात्र अत्यंत महत्त्वाचे, परीक्षेभिमुख. प्रौढ साक्षरता बघितली, प्रौढ साक्षरता 69% आहे. ओके, पुरुषांची ती 78, महिलांची 59. 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरची ती आहे. राज्याची जर बघितली 80% प्रौढ साक्षरता, महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला वाटतं अभिमानास्पद आहे. पुढे लोकसंख्येमध्ये हिस्सा किती? तर 15 ते 59 वयोगट जो आहे त्याला आपण तरुण म्हणतो. काम करणारे लोक ते 2001 मध्ये त्यांचा 59% हिस्सा होता, तो आता 4.1ने वाढून ते 63% एवढा हिस्सा झाला आहे. आणि मला वाटतं हा माहीत असला पाहिजे MPSCच्या कंबाईनच्या प्रत्येक विद्यार्थ्याला. सध्या कार्यकारी गट जो आहे 15 ते 59, त्यांचा हिस्सा किती? 63.1%. महत्त्वाचा मुद्दा आहे, माहीत असला पाहिजे. ओके, पुढे आपण जातोय. पुढे काही मुद्दे या ठिकाणी कव्हर केले आहेत. अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या माहीत असली पाहिजे, टक्केवारी माहीत असावी. म्हणजे 2011 नुसार राज्यातील अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे? 11.8% एवढी आहे. त्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे त्यांची, अनुसूचित जातींची 56%, शहरी 43% आहे. सर्वाधिक अनुसूचित जातींची लोकसंख्या टक्केवारी जर बघितली तर 20% लोकसंख्या अकोल्यामध्ये सर्वाधिक, आणि सगळ्यात कमी नंदुरबारमध्ये फक्त 2.9%. पुढे अनुसूचित जमाती जी आहे त्यांची एकूण लोकसंख्या 9.4% आहे राज्याच्या. त्यामध्ये ग्रामीण भागात 85% आणि शहरीमध्ये फक्त 14% आहे अनुसूचित जमाती. सर्वाधिक लोकसंख्या जर बघितली तर 69% नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि सगळ्यात कमी सांगलीमध्ये फक्त 0.7%. महत्त्वाचे मुद्दे, तुलनात्मक मुद्दे आहे. हे फक्त आर्थिक पाहणी अहवालात खूप चांगल्या पद्धतीने भेटतात. कार्यसहभाग दर जर बघितला, पुरुष 56% आणि स्त्रिया 31.1%. कार्यसहभाग दर त्यांचा या ठिकाणी आहे. दिव्यांग लोकसंख्या महत्त्वाची. दिव्यांगांचं प्रमाण भारतामध्ये जर बघितलं 2.2%, राज्यामध्ये 2.6%. दिव्यांगांमध्ये सर्वाधिक दिव्यांगाचा जर बघितले, दृष्टीदोष, डोळ्यांचा जो दोष आहे, थोडक्यात अंधत्व वगैरे म्हणू आपण, 19.4% दिव्यांग आहे एकूणपैकी दृष्टीदोषवाले. त्यानंतर 2 नंबरला हालचाल दोषवाले 18% आहे. म्हणजे जवळपास एक 35 ते 40% दृष्टीदोष आणि हालचाल दोष या 2 प्रकारामध्ये मोडणारे आहेत. पुढे स्थलांतर, मग जन्म ठिकाणावरून वास्तव्याच्या ठिकाणावरून स्थलांतर आहे. स्थलांतरित लोकसंख्या राज्यात 5.74 कोटी व्यक्ती स्थलांतरित झालेले आहेत 2011 च्या जनगणनेनुसार. त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण 42%, स्त्रियांचं 57% आहे. मग त्यामध्ये ग्रामीण शहरी वगैरे बरेच मुद्दे आहेत लहान लहान, ते तुम्ही आणखी डीपमध्ये वाचू शकतात. ही PDF तुम्हाला मी देणार आहे. हायलाइटेड PDF आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल किंवा आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे मित्रांनो, MPSC स्पर्धा विश्व.
MPSC स्पर्धा विश्व खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल त्याची, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही ही PDF मिळवू शकतात. या ठिकाणी जनगणनेवर आधारित लोकसंख्या जर बघितली 2011 इथे महाराष्ट्र भारत, मला वाटतं इथे हे मुद्दे आता पाठ झाले तुमचे. महाराष्ट्र 11.24, भारत 121.09, वृद्धी दर महाराष्ट्र 16, भारत 17.7, साक्षरता महाराष्ट्र 82, भारत 73. पाठच झाले पाहिजे हे मुद्दे. ओके. नागरी लोकसंख्येची टक्केवारी जर बघितली या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल 28.2 1961ला होती, ती आता 45% झाली महाराष्ट्रामधील. ओके. आणि इकडे मग तुमचं स्त्रीपुरुष प्रमाण 929 आणि लोकसंख्येची घनता 365. आता राज्य उत्पन्न, थोडी महत्त्वाचे मुद्दे. क्षेत्रनिहाय अंदाज मूळ किमतीवर आधारित स्थूल राज्य मूल्यवृद्धीच्या स्वरूपात, तर देशांतर्गत स्थूल उत्पन्नामध्ये बाजार किमतीवर आधारित असतात. त्यानंतर इथे सांकेतिक कशाला म्हणायचं, चालू वर्षाची किमतीवर आधारित त्याला सांकेतिक किंवा नॉमिनल अंदाज म्हणतो, आणि पायाभूत वर्षातील किमतीवर आधारित त्याला आपण वास्तविक किंवा रिअल अंदाज असं म्हणतो. म्हणजे नॉमिनल आणि वास्तविक अंदाजामधला फरक माहीत असला पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे आहे. पुढे मग आता पूर्वानुमान काय म्हणतं आहे, -8% या ठिकाणी वृद्धी दर दाखवलेला आहे, ते लक्षात ठेवा. सांकेतिकनुसार -5% आहे, म्हणजे मायनसमध्ये आहे, हे एकदा मला वाटतं तुम्ही लक्षात ठेवावं. प्लसमध्ये फक्त कृषी व संलग्न क्षेत्र जवळपास 11.7% एवढं प्लस या ठिकाणी चालणार आहे. ओके. तो मुद्दाही महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. त्यानंतर सकारात्मक वाढणारं एकमेव क्षेत्र म्हणून या ठिकाणी कृषी व संलग्न क्षेत्र, एवढा मुद्दा या ठिकाणी हायलाईट करा. सर्वात कमी परिणाम याच्यावर झाला आणि सर्वात जास्त परिणाम कशावर झाला आहे तोही मुद्दा इथे खाली कव्हर केला आहे बघा. वस्तू निर्माण आणि बांधकाम क्षेत्र याच्यावर कोरोनाचा खूप मोठा परिणाम झाला असं म्हटलं गेलं आहे. वस्तू निर्माण ज्याच्यामध्ये 11.8% परिणाम आहे, मायनसमध्ये गेलं आहे. बांधकाम 14.6% मायनसमध्ये गेलेलं आहे. उद्योग क्षेत्रसुद्धा या ठिकाणी 11.3% मायनस आहे. सेवा क्षेत्रसुद्धा मायनसमध्ये वाढ अपेक्षित आहे. म्हणजे या ठिकाणी यांना अजून या ठिकाणी बरीचशी मेहनत आपल्याला घ्यावी लागणार आहे राज्याला. महत्त्वाचे मुद्दे पुढे या ठिकाणी महाराष्ट्राच्या मूल्यवृद्धीमध्ये 2011 ते 2012 ते 19-20 कोणत्या क्षेत्राचा किती टक्के हिस्सा आहे हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आणि इथे जर बघितलं सेवा क्षेत्र जे राज्याचं एकूण GDP म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सर्वाधिक सेवा क्षेत्राचा हिस्सा हा 55.7%. मित्रांनो, व्हेरी IMP. तुम्ही याच्या आधीच्या प्रश्नपत्रिका वाचल्या असतील तर मला वाटतं ही मुद्दे तुम्हाला लक्षात येतील, यांचं महत्त्व लक्षात येईल. हिस्सा विचारला जातो. सेवा क्षेत्र, मग सेवामध्ये काय काय आहे, सार्वजनिक प्रशासन आहे, इतर सेवा आहे, स्थावर मालमत्ता, राहते घरांची मालकी, व्यवसाय सेवा आहे, वित्तीय सेवा, परिवहन, साठवण, दळणवळण, व्यापार, दुरुस्ती, हॉटेल्स, बांधकाम बांधकाम खाली येतं आहे इथपर्यंत, व्यापार, दुरुस्ती, हॉटेल्स, परिवहन, साठवण, दळणवळण या सगळ्यांचा 55% हिस्सा आहे. पुढे उद्योगाचा किती आहे, उद्योगाचा 32.6% एवढा हिस्सा आहे. त्यामध्ये बघ बांधकाम आहे, वीज, वायू, पाणी आहे, वस्तू निर्माण आहे, खाण व दगड त्या ठिकाणी आहे 32.6%. पुढे कृषी व संलग्न कार्य जे आहेत त्यांचा 11.7% एवढा हिस्सा या ठिकाणी आहे. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. आता निवडक राज्यांचे व भारताचे दरडोई उत्पन्न दिले, ज्यामध्ये हरियाणाचं सर्वाधिक दरडोई उत्पन्न आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण भाग 1 कव्हर केला. याला जर तुमचा चांगला रिस्पॉन्स भेटला तर आपण भाग 2 सुद्धा आणू, ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी हायलाईट करून तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. नक्की तुम्हाला या ठिकाणी लेक्चर आवडला असेल, परीक्षा विमुख वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की MPSC कंबाईनच्या लेक्चर सिरीज सातत्याने आपण या ठिकाणी आणत असतो. ते आपल्या चालू आहेत ऑलरेडी, ते बघत चला आणि आपल्या मित्रांनाही सांगत चला. इथे आपण थांबूया. धन्यवाद.